अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे। विविध पक्ष, आंबेडकरी संघटना, आंबेडकरी अनुयायी अमित शाह यांच्या विरोधात आंदोलने, निदर्शने करत आहेत। आज जालन्यात सुद्धा शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे। त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच अमित शाह एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत। त्यामुळे सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे। देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं बोलताना की तुम्ही आंबेडकर 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 काय करताय, आंबेडकरांचं नाव घेणं ही सध्या फॅशन झालेली आहे, असे उद्गार काढले। ही अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय अशी बाब आहे। ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांनी घटना लिहिल्या कारणानंच ही मंडळी आज देशामधल्या वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचू शकली आणि त्या पदावर बसून त्याच बाबासाहेबांचा अपमान या मंडळींनी केला। यामधूनच यांची जी काही प्रवृत्ती आहे ही संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या लक्षात आलेली आहे। बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळं या देशातील उपेक्षितांना, वंचितांना, महिलांना, सर्वांना न्याय देण्याचं घटनेच्या माध्यमातून काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केलं। त्या बाबासाहेबांबद्दल आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे घटनात्मक पदावर असलेले गृहमंत्री अशा पद्धतीनं जर उद्गार काढत असतील तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकणार नाही। आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं केली।